चला सहभागी संघ यायचा आहे. चला ऑर्गनायझर्स, हे पहिलं षटक झालं ना की लगेचच व्हाईट बॉलची लाईन आखून घ्यायच्या मैदानाच्या आतमध्ये प्लीज. आयोजक लक्ष द्यायचंय. आपण बघू शकतो इंटिग्रेट संघ या स्पर्धेतून बाहेर पडतोय. तर आपण बघतोय अमोलजी यांच्या शुभ हस्ते हे सहभागी सन्मान चिन्ह आपण देण्यात येते. आपण पाहतोय सहभागी संघ. थँक्यू सो मच सर. आणि वळतोय कर्णधाराजवळ. सर कोठे कमी पडलात? स्कोर तसा तर आम्ही 30 अंडर आम्ही थांबवण्याचा जो आम्ही टार्गेट ठेवलेला तो आम्ही प्रयत्न केला, परंतु कुठेतरी आम्ही कमी पडलो. जो आमचा अथर्व जो मेन होता त्याच्या पण बॅटीवरती व्यवस्थित बॉल नाही आलेत आणि तसा तो सुनील पण होता. बाकी इतर होते पण त्यांच्या बॅटीवरती जसं खेळतात ते गावात तसं इथे खेळी त्यांनी दाखवली नाही, तर खूप खंत आहे. आणि नेक्स्ट टाईम आम्ही, कारण पहिल्यांदाच या ग्राउंडवरती अशा ग्राउंडवरती आम्ही पहिल्यांदाच खेळलो आहे आणि एक्सपिरियन्स चांगला राहिला आमचा, तर नेक्स्ट टाईम आम्ही प्रयत्न करू पुढे जाण्याचा. थँक्यू सो मच. आणि सर जाता जाता शेवटचा प्रश्न, या स्पर्धेत तुम्हाला सहभाग मिळाले, या चांगल्या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली आणि नक्कीच सर असा प्लॅटफॉर्म सर्वांनाच मिळत नाही. आपण पाहतोय जे बाहेर खेळाडू खेळतात किंवा एखादी मोठी स्पर्धा असते त्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना खेळण्यास मिळते, परंतु हे कामगार चषक आणि या कामगार चषकाच्या माध्यमातून आपल्या या लोकल बॉयला या मैदानावर खेळण्याची संधी मिळाली, त्याबद्दल तुम्ही काय म्हणतील? तसं पाहिलं तर कामगार चषक हा जो राबवण्याचा प्रयत्न केला हा खूप चांगल्या म्हणजे उत्तम असं काम केलं आहे. कारण की 365 दिवस हे जे वर्कर असेल स्टाफमध्ये काम करत असतात ते 8 तास भरून रोज घरी, त्यांना खेळाचं पण म्हणजे खेळायला पण मिळत नसतं आणि या माध्यमातून या ग्राउंडवरती खेळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. ज्या ग्राउंडवरून शार्दूल ठाकूर आज तो आपल्या इंडियाच्या टीममध्ये खेळतोय, तिथे आपण आज खेळलोय, खूप म्हणजे मज्जा आली आणि खूप असं ऑर्गनायझेशन सांगलं तर खूप व्यवस्थित एकदम. कारण कॅमलिन टीम ही मी पण इथे वर्किंग केलेलं आहे आणि माझी प्रिव्हियस कंपनी कॅमलिनच होती आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मला आज एंट्री भेटली, तर खूप धन्यवाद सर्वांचं. थँक्यू सो मच सर. भेटूया पुढच्या वर्षी. बेस्ट ऑफ लक देतोय आणि नक्कीच खूप खूप शुभेच्छा देतोय पुढच्या वर्षीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. जाऊया मॅचच्या दिशेने. हॅलो हॅलो. चला कॅमलिन आयोजक, कॅमलिनचे खेळाडू प्लीज जिथे कुठे असेल कृपया कॉमेंट्री बॉक्स मुख्य मंचावर सर्वांनी यायचं आहे. आता जाऊया मॅचच्या दिशेने. चालू असलेली मॅच आपण पाहू शकतोय. थर्मॅक्स TSA विरुद्ध GM अशी ही मॅच आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहिलं गेलं 3 चेंडू झालेत आणि धावसंख्या जर पाहिली गेली तर 10 धावा येथे. मग चेंडूला मात्र थोडासा सन्मान दिला आहे. एक हलक्याने खेळून 1 धाव तिथे कंप्लीट होते. डबल डिजिट स्कोर आपण पाहू शकतोय. 1-1 11 जाऊन पोहोचलाय. सलामीची जोडी जर आपण पाहिली गेली तर जितम घरातला आपण पाहतोय आणि त्याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकर भाविकला आपण पाहतोय. आता मात्र झाला तर भाविकला मिळाली स्टार्ट. आपण पाहतोय आतापर्यंत काय घडलं काय बिघडलं. पहिलाच बॉलवर षटकार पाहिला होता, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल चौकार आणि चौथ्या चेंडूवर 1 धाव तिथे आपण पाहिली. शेवटचा बॉल पुढे एकदा हलक्या हाताने खेळून काढायला फटका. पॉइंट क्षेत्रात सर्कलमध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतोय. षटक क्रमांक पहिला इथे कंप्लीट होत आहे आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जे जाऊन पोहोचलाय 12 धावा डोलास. दरम्यानच मी वळतोय एक सुमधुर संगीतासाठी डीजे. चला आयोजक पटकन जायचंय वाईड लाईन आखण्यासाठी. प्लीज आयोजक लगेचच जायचं मैदानाच्या आतमध्ये वाईड लाईन आखण्यासाठी.
गेम थांबला आहे प्लीज. सर सर आयोजक म्हणतात की ही इनिंग झाल्यावर आपण वाईड लाईन आखून घ्यायचे. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक तिथे कंप्लीट आहे. पहिल्या षटकानंतर संघाची धावफलक जर आपण पाहू शकाल तर 12 आपण पाहतोय आणि दरम्यानच नो लॉस जितम करत ऑन फायर आपण पाहतोय. 4 चेंडूला तो सामोरे गेलाय आतापर्यंत आणि जर पाहिलं गेलं तर तब्बल 11 धावा त्याच्या नावावर आपण पाहू शकतोय. दरम्यानच सोडूया आता मात्र ऑन स्ट्राईक आपण पाहतो भाविकला आपण पाहू शकतोय. थॅरमॅक्स TSA हा संघ आपण पाहतोय. दरम्यानच GM संघ तितका ताकदीचा आपल्याला बघायला मिळतोय. चांगले गोलंदाज त्यांच्या संघाजवळ आहेत परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर 12 धावा आल्यात आणि मी म्हणेल की मागच्या मॅचमध्ये अंकिश मॅडम ओव्हर त्याने हाताळली होती परंतु या मॅचमध्ये जरा महागडा ठरतोय. 12 धावा आल्यात कारण 3च षटकाचा हे सामने आहेत आणि तिथे मात्र जर इतक्या धावा आल्या तर कुठेतरी मी म्हणेल की बॅकफुटला जाऊ शकतो संघ. त्या हरकत नाही. पुढचा गोलंदाज धीरज. पहिलाच बॉल सुपर शॉट भाविकांचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे चेंडूला फील्ड करेल. इथे मात्र थोडासा फंबल होतोय. बॅकअप मिडल पर्यंत 1 नाही 2 नाही तर इथे मात्र ट्रिपल धावा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि काय रनिंग सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 3 भर पडली गेलाय स्कोर बोर्ड मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 धाव्यांवर आपण पाहू शकतोय. पुढील मॅच कॅमलिन विरुद्ध अमोल. दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. कॅमलिन संघ मी पुन्हा आपल्याला विनंती करतोय की आपले खेळाडू जर बाहेर असतील तर कृपया सर्वांनी जमायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपले रितेश करत करणं तर आपली वाट पाहतात. जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा. आणि त्याचा पुढचा बॉल बिग हिटचा प्रयत्न इथे मात्र खोदून काढलाय चेंडूला. चेंडू नोमन्स लँड कुठलाही प्रयत्न तिथे अंकिशने केला नाही परंतु काय हरकत नाही. एक धाव तिथे सहज मिळतली जाते आणि थोडेसे नाखुश आहेत गोलंदाज की प्रयत्न का केला गेला नाही कारण ही मॅच जर पाहिली गेली तर निर्णायक मॅच आहे. थोडासा टर्निंग पॉईंट. 1-1 धाव्यांचं महत्व या मॅच मध्ये 1-1 विकेटचं महत्व आहे मी म्हणेल. आणि इथे मात्र जर आपण थोडंसं मेहनत घेतली नाही तर कुठेतरी मी म्हणेल की संघ बॅकफुटला राहू शकतोय परंतु थोडेसे नाखुश असतील धीरज. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा आपण पाहू शकतो. 16 धावा ऑन दी स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. 3 षटकाचे हे सामने आहेत. प्रत्येक षटक हे 5 बॉलचं आहे आणि इथून मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट वेगळ्याने फिरवलाय यावेळी आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे अंकिश चेंडूला फील्ड करेल. पुन्हा 1 धाव तिथे कंप्लीट होते. तर आतापर्यंत आपण पाहू शकता 17 धावा स्कोरबोर्डवर पाहता जितम घरत आपण पाहतोय. एक चांगला खेळाडू आपण पाहू शकतो जितम घरत. एक मॅच मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये. बघूया ही दुसरी मॅच. पुढे अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न फटका यावेळी फसलाय परंतु झेल देखील तिथे सुटला गेला. यावेळी चेंडू थांबणार नाही निघून जाईल. दन दन करत येतोय चौकार जितम घरतच्या बॅट मधून. तरी मात्र बघूया आपण बघितलं तर जितम घरातला चांगली खेळी करतोय आतापर्यंत. 2 चौकार जितमच्या बॅट मधून आले. 1 षटकार आलाय. स्कोरबोर्ड आपण पाहू शकता 21 वर जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातून. लगेचच पुढील मॅच साठी टॉस राहायचंय सज्ज कॅमलिनने विरुद्ध अमोल अशी ही मॅच असेल अमोलची. आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती असेल की लगेचच फर्स्ट इनिंग नंतर यावेळी काय सुपर शॉट केलाय परंतु इथे मात्र फटक्याने फसवला. एलिव्हेशन थोडंसं चुकीचं आणि तिथे मात्र लॉंगॉनला कुठली चूक मात्र पाहायला मिळाली नाही आणि चांगला झेल तिथे मात्र टिपला गेला. जितम घरत बॅक टू द डगआउट. बडी मछली जाल में फंसती हुई डीजे. तर इथे मात्र आपण पाहू शकता तर आतापर्यंत जर पाहिले गेले तर 2 षटक तिथे कंप्लीट होते. तर 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय.
तर 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल तर 21-21 वर आपण पाहतोय. ह्यानंतरचं शेवटचं हे षटक आहे आणि या शेवटच्या षटकानंतर वाईड लाईन आखण्यासाठी जात आणि दरम्यानच टॉस साठी देखील यायचे कर्णधारांनी. आणि पुढची मॅच लिओन कॅमलिन विरुद्ध अमोल अशी मॅच असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि थोडंसं स्पीडअप आपण करायचे आहे कारण आजच्या दिवसात 3 एक्स्ट्रा मॅचेस आपल्याला खेळवायची आहेत. अजूनही सेकंड राऊंडचा एक सामना बाकी आहे आणि तर बघूया न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. सर 12वा खेळाडू प्लीज यायचा आहे. मी विनंती असेल थॅरमॅक्सचा संघ आपला 12वा खेळाडू प्लीज पाठवायचा आहे लवकरच कारण इथे थोडीशी अडचण येते युट्यूब लाईव्ह आहे आणि आम्हाला इथे अपडेटिंग करावी लागते युट्यूब लाईव्हला आणि प्लीज जाऊया मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकतो. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो भाविकला 2 षटक कंप्लीट आहेत. 21-21 धावा आपण ऑन दी स्कोरबोर्ड पाहू शकतोय. एक विकेट तिथे आपण पाहिलाय जितम घरतचा आणि त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लोअर फुलला सुपर शॉट लॉंगॉनला फेकलाय. इथे मात्र प्रयत्न केले होते खेळाडूने परंतु अपयशी ठरतोय. चेंडू निघून जाईल षटकारासाठी डीज. थँक्यू सो मच. आपण बघू शकतो जन्मेश नॉन स्ट्रायकिंग एंड पुढचा बॉल पुन्हा एकदा थोडासा कट करण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. यस नो परंतु थांबवलाय भाविकने. आपण बघू शकतो जन्मेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि दरम्यानच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतो. प्रथमेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करतोय प्रथमेश. तर बघूया पुढचा बॉल आपण पाहतोय. इथून मात्र पंच केला चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये जबरदस्त शॉट भाविकच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धाव तिथे आपल्याला बघायला मिळते. 2 धाव आणि बघता तिथून मात्र चौकार येतोय. दरम्यान स्नोबॉलचा इशारा येईल. 1+4 5 धावा आपल्याला तिथे बघायला मिळत आहेत. जसं का 5 ने फ्लाय होत आहे जाऊन पोहोचते 32-32 वर जाऊन पोहोचतोय आणि काय कमालीची बॅटिंग मी म्हणेल भाविक करतोय. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर जितमने गरज दुवा सांभाळली होती. इथे मात्र जितमची विकेट आपण लवकर पाहिली. चांगली खेळी केली होती जितमने या मॅच मध्ये देखील परंतु जितमची विकेट आणि त्यानंतर मात्र जी जिम्मेदारी आली आणि ती मी म्हणेल की पूर्णपणे सांभाळण्याचं काम भाविक चांगल्या रीतीने करतोय. आतापर्यंत 2 चेंडू झाले अजून 3 चेंडू बाकी आहेत. 32 मी म्हणेन की चांगल्या स्थितीत हा स्कोरबोर्ड आपण पाहू शकतोय संघाचा. पुन्हा एकदा बॅट वेगाने यावेळी फिरवलं आहे आणि इथे मी एलिव्हेशन चुकीचं आपल्याला बघायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे पाहायला मिळाला नाहीये. थोडासा आडवा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आडवी बॅट फिरली होती आणि तिथे मात्र प्रथमेश मी म्हणेल की एक चांगला गोलंदाज आपण पाहू शकतोय. चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. पहिला चेंडू जर पाहायला गेला खूपच वेगाने प्रयत्न होता. यॉर्क लाईनचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र थोडासा लोअर फुललाच बॉल आला आणि षटकार खाला. पुन्हा एकदा तेच यॉर्क लाईनचा चेंडू इथून मात्र खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. एक नाही तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग तिथे होतंय. पंचांकडे परंतु दात फेटाळले जाईल. 2 धावा तिथे मिळतात आणि मी म्हणेल काय रनिंग तिथे बघायला मिळाली दोघांमध्ये. जबरदस्त रनिंग. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचते. इथून मात्र असेल शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील आणि शेवटचं हे षटक आपण पाहू शकतात. 34 बघूया किती धावा येतात. कितीचं लक्ष समोर ठेवलं जाईल जीएम संघासमोर आणि थॅरमॅक्स TSS संघ जबरदस्त खेळ करतोय. शेवटचा बॉल पुन्हा एकदा पुढचा चेंडू इथून मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये ट्रॅव्हल करताना कार्पेट रोल करतोय. एकी धावांमध्ये दुसरी धाव होईल का तर नाही. इथे मात्र धावबाद व्हावं लागेल भाविकला. बॅक टू द डगआउट आणि बघता तिसरं षटक देखील तिथे कंप्लीट झाला आहे. म्हणजे 3 षटक इथे कंप्लीट आहेत. 3 षटकानंतर स्कोरबोर्ड 35-35 वर जाऊन पोहोचतंय आणि 36चं आव्हान समोर ठेवलं गेलंय ते जीएम संघासमोर. चला व्हॉलंटियर्स लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय वाईड लाईन राखण्यासाठी आणि दरम्यानच टॉस साठी देखील मी विनंती करतोय. टॉस साठी देखील 2 मिनिटं टॉस साठी विनंती करेल की टॉस साठी यायचं आहे. कर्णधार कॅमलिने विरुद्ध अमोल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. भेटूया टॉस कव्हर्स मध्ये. तिथे मात्र टॉस केला जाईल सेकंड राऊंडचा शेवटचा सामन्यासाठी.
तर जाऊया मॅचच्या दिशेने आपण पाहू शकतोय ही स्पर्धा आणि GM2 संघ आपण बघतोय दाखल होतोय बॅटर दोन्ही संघाचे. इथे मात्र पहिलाच बॉल सुपर शॉट चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आदळतोय आणि धावा मी तिथे आपल्याला बघायला मिळत आहेत. दोन धाव्यांनी अकाउंट तिथे ओपन झालेलं आहे. तो 2 धावा इथेच कंप्लीट झाल्यात आणि 2 धाव्यांनी इथे मात्र अकाउंट ओपन केलं. जितम करतला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकतोय. त्याचा पुढचा बॉल इथे मात्र बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न सुपर शॉट तिथे चांगला कनेक्ट चेंडूला झाला आणि चेंडू निघून गेलाय. वन बॉस टू मच येतोय चौकार. सर 12 खेळाडू नाही आहे GM2 संघाचा, प्लीज यायचे आपण. तर आपण बघू शकतात फलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय नवनीत आणि त्याचबरोबर त्याची साथ देतोय अंकिश आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं 6 धावा आपण पाहतोय. पुढे एकदा बॅट वेगाने फिरवले फाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 बॉल झाला होता आता तिथे मात्र 1 टप्पा कॅच मात्र आपल्या हातामध्ये पकडला गेलाय. झेल तिथे पकडला जातोय आणि इथून मात्र परतावा लागेल नवनीतला. बॅक टू द डगआउट. पहिली विकेट GM2 संघाची डीज. सर GM विनंती असेल ऑर्गनायझरने आपल्यासाठी पॅनल्टी ठेवलाय. जर आपला 12वा खेळाडू असेल तर पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. हे कालच्या दिवसापासून आपण पाहतोय आणि प्लीज थोडंसं नियमाचं पालन आपण करावं. कारण यूट्यूब लाईव्ह आणि यूट्यूब लाईव्हला जी आपली बॅटरचे नाव आहेत ही कंपल्सरी द्यावी लागतात. थोडंसं क्षमस्व सर, परंतु आमचे नियम आहेत, आयोजकांचे नियम आहेत, त्यांना आपण पालन करावं लागेल. थँक्यू सो मच. जाऊया माझ्या दिशेने. पुढचा बॉल सुपर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि चेंडूला फील्ड करेलच. तोपर्यंत इथे मात्र थोडासा खराब थ्रो होता परंतु जजमेंट मात्र चुकीचं ठरलंय आणि 1 धाव तिथे सहज मिळते. हार्दिक आलाय फलंदाजीसाठी आपण पाहू शकतोय. 1 धाव तिथे कंप्लीट. स्कोरबोर्ड 1ने ढकलला जाईल 7 वर. शेवटचा बॉल आपण पाहतोय जितम घरत. एक कमबॅकिंग आपल्याला बघायला मिळतो जितमचा. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 7 आपण पाहतोय. यॉर्कलाईनचा चेंडू सुपर चेंडू जितम घरत का ओळखला जातो टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्याच्या प्रत्युत्तर मात्र जितमने जबरदस्त दिला. पहिले षटक इथे कंप्लीट होते मात्र 7 धाव्यांचं. 1 धाव आपण बघू शकतो धावफलकावर लागली गेल्या. टार्गेट जर आपण पाहिलं गेलं तर 36 हे टार्गेट ठेवलं गेलं असताना 7 धावा मात्र जितमने दिलेत. म्हणजे इथून पुढे जर पाहिलं गेलं तर अजूनही 29 धावा आपल्याला जमवायच्यात अवघ्या 10 चेंडू मागे. तर 10 चेंडू बाकी आहेत आणि 10 चेंडूमध्ये 29ची धावा आपल्याला बनवायचे आहेत. म्हणजे जर पाहिलं गेलं तर 14.50ची सरासरी आपल्याला कायम ठेवावी लागेल. 14 जवळपास 14च्या 15च्या स्ट्राईक रेटने इथे मात्र खेळावं लागेल आणि ते मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल अंकिशला. आता मात्र जर पाहिलं गेलं तर माफ करा नवनीत चांगली बॅटिंग करत होता आणि तो मात्र बाद झालाय. इथे मात्र जिम्मेदारी भार मात्र स्वतःवर घ्यावं लागेल. मेहनत दाखवावी लागेल, जिद्द दाखवावी लागेल आणि मित्र म्हणतात ना की कष्ट ही अशी गोष्ट आहे की नशिबात नसलेल्या गोष्टीचे दरवाजे उघडण्याची ताकद या कष्टामध्ये असते आणि ते मात्र तुम्हाला दाखवावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानच बघूया कोणत्या संघाचे कष्ट मात्र इथे प्रामाणिक असतील, भारी असतील. ज्याचे कष्ट प्रामाणिक भारी आणि तो संघ मात्र विजय घोषित करेल आपल्या नावावर. पुढचा बॉल बॅट फेकाने फिरवा चेंडू लॉंग गोल मध्ये ट्रॅव्हल करतो आणि काय ती खुश आहेत आमचे प्रेक्षक. झेल पकडले प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर आणि खुश आहेत खूप आणि अशा प्रकारे येतो षटकार आणि दरम्यानचा GM2 संघाच्या खांब्यामध्ये खुशीचं वातावरण आपण बघू शकतोय.
बघा क्रिकेट काय असते मित्रांनो, की अक्षरशः बालपणीमध्ये नेणारं म्हणजे क्रिकेट. बघा प्रेक्षकांनी झेल पकडला आणि ते इतके आनंदात गेले की स्वतःला हरवून बसले आणि अगदी लहान मुलासारखं ते तिथे उड्या मारा लागले. आणि हेच असते मित्र क्रिकेट, की अगदी बालवयात नेणारं अगदी सुख जे आपल्याला देतं ते म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेटची परिभाषा अशीच आपण ओळखली जातो. आणि बघा हेच क्रिकेट आपण चालू आहे जे या स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त चालू आहे. 14 धावा आपण पाहू शकतात ऑन दी स्कोर बोर्ड. पुढचा बॉल पण एकदा बॅट पेक आणि फिरवलाय, काऊ कॉर्नर मध्ये ट्रॅव्हल करतो, चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करतोय, एक धाव. आणि दरम्यान दुसरी धाव तिथे कंप्लीट होत आहे का, तर नक्कीच झालेली आहे. 2 धाव तिथे कंप्लीट होताना आपण पाहू शकतोय. स्कोर बोर्ड 2 ने ढकलला जातोय, 16 वर जाऊन पोहोचतोय. इथून पुढे जर पाहिलं गेलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत, 36ची गरज आहे. इथून जर पाहिलं गेलं तर 20 धाव्यांची अजूनही गरज असेल. म्हणजेच जर पाहू शकतात ती 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडू मागे 20 धावा इथून करावे लागतील. बाकीचा पुढचा बॉल पण एकदा ट्रॅव्हल करतोय, कार्पेट रोल करत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने, मात्र एकच धाव तिथे मिळत आहेत. समीकरण पुन्हा बदललं गेलंय. 6 चेंडू आणि 19ची गरज तिथे राहिलेली आहे. शेवटचा बॉल या षटकातून आपण पाहू शकतोय. आपण पाहिलं गेलं तर 3 षटकाचा हा खेळ आपण पाहतोय. प्रत्येकी षटकात 5 चेंडू आपल्याला बघायला मिळतील. आणि दरम्यानच आपण पाहू शकता शेवटचा चेंडू या षटकात आपण पाहतोय. पुढचा बॉल येथे मात्र षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय निर्धाव चेंडू. आणि काय गोलंदाजी राहिलाय दिनेशची, जबरदस्त गोलंदाजी केलाय दिनेशने. आणि अवघ्या 17 धाव्यांवर इथे थांबवलं गेलं आहे 2 षटकामागे. इथून पुढे जर पाहायला गेलं तर 19 धावा जमवावे लागतील. 5 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि हे 5 चेंडू इथे मात्र नशीब बदलेल. आणि ते मात्र नशीब कोणाचं असेल, फलंदाज की गोलंदाज, हे नक्कीच थोड्या वेळात आपल्याला समजेल. परंतु बघूया या 5 चेंडू मागे काय करतायत फलंदाज, कारण थोडंसं इम्पॉसिबल वाटतात. परंतु शक्य जरी नसलं परंतु अशक्य नाही आहे, करू शकतात चेस. आणि तितकीच ताकद लावेल गोलंदाजीतून. मी म्हणेल की सॅरमॅक्सो संघ त्याची गोलंदाजी चांगली आहे. आपण मागची मॅच पाहिली गेली तर गोलंदाजी खूपच चांगल्या दर्जाची आपण पाहिली गेली, तितकीच दर्जाची फलंदाजी आपण त्यांची पाहिली गेली. आणि या मॅचमध्ये देखील सॅरमॅक्सो संघ खूपच ताकदीने ते उतरलेला आहे. शेवटचा षटक आहे, 5 चेंडू आणि 5 चेंडू मागे 19ची गरज आहे. आपण पाहू शकतोय 17 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्यात. गोलंदाज आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्कवर इथे आलेला आहे. जन्मेशला आपण पाहतोय शेवटच्या षटकात आलेला आहे. फलंदाजी ट्रॅकवर अंकेशला स्ट्राईक आहे, ओपनिंग जोडी साठी आला होता आणि जुनी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून काय करेल, पहिलाच बॉलवर फुलटॉस आडवी बॅट आडवा पट्टा खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि एकच धाव. थोडेसे नाखुश लोअर फुटलाचा बॉल होता. आणि इथून पुढे जर पाहिलं गेलं तर समीकरण पुन्हा एकदा चेंज होत आहे. 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मागे मी म्हणेल की 3 षटकारांची गरज आहे, 18 धावांची गरज आहे. तर पंकेश आणि जर 3 षटकार खेचले तर अंकेश यांच्याकडनं, अमित यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. परंतु आता ते होणार नाही कारण शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. आणि स्ट्राईक वर मी म्हणेल की अजूनही आपण पाहू शकतोय नॉन स्ट्रायकर बॅट्समॅन हार्दिकला आपण पाहतोय. 3 चेंडू 18 धाव्यांची गरज. इथून मात्र क्षमता आहे हार्दिककडे, त्या क्षमतेचा फायदा उचलेल का, तर नाही. इथे मात्र लोअर फुटटॉस बॉल होता, इथे मात्र फटका फसलाय. हार्दिक इथे मात्र बॅक टू द डग आउट. आणि जवळपास मी म्हणेन की सॅरमॅक्सो TSA संघ इथे मात्र जवळपास विजय मात्र घोषित करतोय आतापर्यंत. जर पाहिलं गेलं तर अजूनही 2 बॉल बाकी आहेत. जर मॅच वळवायची असेल GM2 ला तर इथून मात्र जर पाहायला गेलं तर मग ती मॅच फिरू शकते ती गोलंदाजाच्या चुकीमुळे. पण जन्मेश इथून मी म्हणेल की चुकी करणार नाही. तिथे चांगले गोलंदाज आहेत. मी म्हणेल मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलंय खूप चांगली गोलंदाजी त्यांची राहिली होती आणि इथे देखील त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 चेंडू हाताळलेत आणि धावा दिलेत मात्र 2 चेंडू 18ची गरज. आणि जरी 2 चेंडू मागे 2 षटकार आले तरी मी म्हणेन की मॅच मध्ये असेल आणि नक्कीच खुश आहे इथे सॅरमॅक्सो संघ. बॅट पुन्हा वेगाने फिरवला. इथे मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतो. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय आणि आमचे पवार सर 12 खेळाडू होती इथे. थँक्यू सो मच. मागच्या मॅच मध्ये देखील आपण उपस्थिती होती, या मॅच मध्ये देखील आपण राहिलेत. थँक्यू सो मच सर. आपण दिसून येते आपल्या खेळाडूबद्दलची आवड आणि
सहकार्य जे आपल्या खेळाडूंबद्दलचं आहे ते तुम्ही इथे जोपासलाय. शेवटचा बॉल आहे आणि इथे मात्र शेवटच्या बॉल नंतर क्वार्टरमध्ये प्रवेश करताना आपण बघू शकतोय थॅरामॅक्सो TSA संघ अभिनंदन. आणि इथे मात्र विजय घोषित करत असताना थॅरामॅक्सो संघ दरम्यानच कौतुक मी म्हणेल GM2 संघाचं, कारण खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलाय या स्पर्धेत. आणि